मुलांना जर दुधी भोपळा खा म्हटलं तर मुलं नाक मुरडतात, परंतु त्याच दुधी भोपळ्याचे हे मस्त खमंग आणि चवदार आप्पे मुलं एवढे आवडीने खातील आणि त्यांना कळणारसुद्धा नाही की यामध्ये दुधी भोपळा घातला आहे. कारण हे आप्पे चवीला खूपच छान लागतात, वरतून मस्त कुरकुरीत, आतमध्ये छान जाळीदार होतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 400 ग्रॅम दुधी भोपळा घेतला आहे. दुधी भोपळा स्वच्छ धुवून घेतला, देठाचा भाग व समोरचा भाग कापून टाकल्यानंतर दुधी भोपळा किसून घेतला. आता यामध्ये 1 कप बारीक रवा, यामध्ये पाव वाटी थोडंसं आंबटसर दही, चवीनुसार मीठ. आता पाणी न घालता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकून याचं अशा पद्धतीचं मिश्रण तयार करायचं. खूप जास्त पातळ नाही, खूप जास्त घट्टसुद्धा नाही. झाकण ठेवून 10 मिनिटे हा रवा मुरू द्यायचा. 10 मिनिटानंतर यामध्ये बारीक कापलेला एक मध्यम आकाराचा कांदा, बारीक कापलेला टोमॅटो, भरपूर कोथिंबीर आणि अर्धा इंच आलं अशा पद्धतीने किसून घालायचं आहे. आता आप्पे छान चवदार व्हावे त्यासाठी यामध्ये तडका टाकणार आहोत. 1 पळी तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं. अर्धा चमचा जिरे मोहरी, 3 ते 4 हिरवी मिरची व बारीक कापलेली 8 ते 10 कढीपत्त्याची पाने. छान खमंग असा तडका मिश्रणामध्ये ओतायचा व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सगळ्यात शेवटी यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा वरून थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच त्याचे आप्पे करायचे. त्यासाठी आप्पे पात्राच्या प्रत्येक खाचामध्ये थोडं थोडं तेल टाकायचं आहे आणि तयार केलेलं मिश्रण आप्पे पात्रामध्ये टाकून घ्यायचं. सुरुवातीला बाजूच्या खाच्यामध्ये, नंतर मधातल्या खाच्यामध्ये टाकायचं. झाकण ठेवून मीडियम गॅसवरती 2 ते 3 मिनिटे आप्पे शेकून घ्यायचे. 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आप्पे छान फुललेले आहेत. आता हे आप्पे उलटवून घ्यायचे आणि आता या बाजूने झाकण वगैरे काही न ठेवता पुन्हा 2 मिनिटे हे आप्पे शेकून घ्यायचे. तर दुसऱ्या बाजूने सुद्धा 2 मिनिटे आप्पे शेकून घेतले. मस्त खमंग आणि कुरकुरीत असे आप्पे तयार आहेत. आवडीच्या चटणीसोबत सर्व करू शकता. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपी.